हाय हॅलो नमस्कार, मी काजल. गुड मॉर्निंग सगळ्यांना. जय श्रीराम, जय श्रीराम. आणि आज तो अखेर महत्त्वाचा दिवस आलेला आहे, 22 जानेवारी. आजच अयोध्येला प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. कारसेवक जे होते 1992 मध्ये, ज्यांनी लाठीचार्ज त्यावेळेला सहन केला. काही कारसेवक मेले सुद्धा आणि काही कारसेवकांनी आपले तिथे सेवा देखील केली. आणि बरेच असे होते आमच्या जळगावमधनंही बरेचसे कारसेवक होते ज्यांचा सत्कार काल झालेला आहे जुनं राम मंदिरामध्ये. आज घरोघरी सगळ्यांनी रांगोळ्या काढलेल्या आहे. सो मी पण रांगोळी काढली आहे. तुम्ही तर आधी तो व्हिडिओ बघून घ्या. अगदी घाईमध्ये रांगोळी काढली, काय सांगू. रांगोळी काढते काजल. आज राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा होणार आहे, त्यानिमित्ताने आपल्याकडनं एक आनंदोत्सव साजरा करतोय आपण. ओ आला तू शंभू, आला फिरून. मोठी काढ जरा. हा शंभू, आई काय करते? रांगोळी काढते. कशी काढते रांगोळी? अशी अशी काढते. नाही आले असेल तिने आधी काही तिला जाणार नसेल पटत. आणि सगळ्यांना रोजगार मिळाला ना. ते पंट्यावाले किती लाखाच्या पंटे गेले. हो, पंट्यावाल्यांना रोजगार मिळाला, झेंडे विकणाऱ्यांना रोजगार मिळाला. झेंडे विकले गेले. हो, गरीब माणसाच्या हाताला काही ना काही काम मिळालं, दोन पैसे मिळाले. छान कर. गाईज, सगळ्यांनी घरोघरी रांगोळ्या काढल्या आहे सांगितल्याप्रमाणे. आणि काळ झेंडे वगैरे सगळं लावलं आहे. सगळ्यांनी छान मोठ्या मोठ्या रांगोळ्या देखील काढल्या आहे. माझ्या घराची समोरची तर तुम्ही बघितली किती घाईत काढली मी. वाव, हे बा शीतलताईंनी पण सुंदर काढली आहे रांगोळी. हो, हे बघ त्या काकूने काढली आहे. सुंदर काढली काकूला म्हणा रांगोळी. तो आमच्या शंभूच्या मैत्रिणी आल्या. नाटाताई, मनूताई, हे बा नाचणं चाललंय. आणि पालखी आहे, आता कुठे येते माहित नाही. आम्ही पण वाट पाहतोय. मग ती आत्या कशी करते, सगळे नाचताय. आणि गोष्टी जाऊन चित्र लावलंय मस्त. करण्यासाठी आई तयारी झाली आईची. सो ताईंनी आज ही पण रांगोळी काढली आहे मस्त. म्हणून राधा बाय, मी चालली घरी. बाय करून द्या राधा. हाय शंभू, बाय. चला ना मग घरी. शंभू चालला घरात. चला बाय बाय. रांगोळी तर त्यांनी काढलीच आहे. शुभ दीपावली लिहिले. आणि खरंच दिवाळीसारखा उत्सव आहे आपला. रामाचा सुंदर कटआउट आहे आणि जोईत बसवलंय रामाला. जय श्रीराम. ये दोनों हेलीकॉप्टर अब सरयू मैया और राम की पैरी की ओर जाएंगे. पूर्ण मूर्ती दाखवत आहे बघा, किती सुंदर दिसतंय बघा. वा वा वा. सो गाईज, चला बाहेर गेलो होतो, घरी आलो आहे. आणि आता मी आणि आबोली आम्ही दोघी जण जातोय गावात. जरा फिरून येतो. सगळीकडे छान असे गेट सारखं, एंट्री गेट सारखं केलंय मस्त.
प्रभू श्रीरामांचे मस्त कटआउट लावलंय आणि प्रसाद. जय श्रीराम. जय श्रीराम. पालखी आली असेल कुठली किंवा सोहळा असेल हे बघ वाटतात ते प्रसाद वगैरे पण. आज काहीतरी बदल झाला पाहिजे असं वाटतंय त्यामुळे जय श्रीराम. बदल नक्की जाणवतोय आणि हा खूप छान बदल आहे जो सगळेजण स्वीकारायला तयार आहे. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. घेतला 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 दिला दिला दिला. चला पीछे हो जाओ. तेव्हा बुंदी देतात ते आणि जय श्रीरामचा नारा लावताय मस्त. मी आणि आबोली आम्ही दोघं जण काय चाललंय गावात ही मजाच बघण्यासाठी आलेलो आहे खरं आज. सो गाईज आता आलोय टावर चौकात. प्रभू श्रीराम तर आम्ही तुम्हाला दाखवलेच आहे आणि गाईज उत्साह आमचा सारखा पाहिजे. मी जेवण केलं आबोली जेवली. शंभू उठला म्हटलं तू घरी राहा आजी आजोबा आहे सगळे. श्रीराम रथ हा जो पुन्हा इथे सजवला गेला आहे तो एक तर आषाढीच्या कार्तिकेच्या वेळेलाच बाहेर काढला जातो आणि तो रथ सुंदर असा सजवला. हे लक्ष्मीनारायण मंदिर आहे इथलं. या लक्ष्मीनारायण मंदिरात मी प्रथमच आली आहे. मी याआधी कधीही आलेली नव्हती. सुंदर सुंदर आहे. सियावर रामचंद्र की जय, पवनसुत हनुमान की जय म्हटल्याप्रमाणे लक्ष्मीनारायण आहे आणि मारुतीराया खूप सुंदर दिसत आहे. श्री शिवाय नमस्तुभ्यम. वाव, ड्रेस किती सुंदर घातलाय देवाला आणि हे मंदिरही छान आहे. बघा इथे ब्लड डोनेटचं काम चाललेलं आहे. ब्लड डोनेट करताय सगळेजण आणि सगळेजण मस्त असे बसले आणि मंदिरात जाण्याची ही लाईन आहे बघा. कुठपर्यंत माहित नाही. वाव, रामला मंदिर बघ देव बघून घ्या. प्राण प्रतिष्ठा के संकल्प में हम लोगों ने कहा आपने सुना सुंदर. जातात चला रामाच्या मंदिरात आलो तर हे राम मंदिर जे तुम्हाला रोज 2-3 दिवस झाले दाखवतोय त्याच मंदिरात एवढी गर्दी आहे. सकाळी हे आहे तर संध्याकाळी याहून जास्त म्हणजे पाय ठेवायला जागा राहणार आहे असं तरी मला वाटतं कारण खूप गर्दी राहणार आहे आणि एवढी गर्दी रांग लागली कालपर्यंत इझिली मध्ये हो इझिली. आणि काय झालं सकाळी सगळ्यांनी सोहळा घरी बसून बघितल्यामुळे तरी गर्दी कमी आहे. मात्र सगळे बाहेर येते. संध्याकाळी सगळ्यांना उत्साह राहील की मंदिरात जावं दर्शन घ्यावं. काहीतरी जे वाटतंय असं काहीतरी चेंज झालेला आहे. प्रभू श्रीराम आल्यामुळे घडलंय काहीतरी आणि खरंच बदल वाटतोय. वातावरण बदलून गेलंय एकदम आणि सगळेजण उत्साहात आहे जय श्रीराम म्हणताय. मस्त वाटतंय. देवा किती सुंदर आहे ना. कमळाचे फुलं लावले देवाला आणि देवीचे वस्त्र वगैरे सगळं छान छान. दत्त मंदिरात आलोय आणि तिथे मोठी स्क्रीन लावली आहे छान. मेरे प्यारे देशवासी, मुझे देश के कोने कोने में अलग अलग भाषाओं में रामायण सुनने का सिया इथे पण सुंदर रामाची प्रतिकृती लावली आहे. लेकिन विशेष दत्त मंदिराला सुद्धा सुंदर अशी सजावट केली गेलेली आहे. याही गल्लीत काढली आहे आणि इथे सुद्धा बघा कशी छान रांगोळी काढली आहे. आणि आमच्या गल्लीत मीच काढली या एवढ्या पूर्ण पट्ट्यामध्ये रांगोळी. इकडे पण नाही आहे कोणीच, इकडे पण नाही कोणीच, या साईडला पण. हे बघ थोडेसे माझं ना एक घाईमध्ये चुकून गेला अगं. मात्र अशी रांगोळी. अरे बापरे आवाज आला वाटतं तुम्हाला. ये बेटा ये. काय झालं भाऊ.
वाईज घरी आलेला आहे आणि मोदीजींचं भाषण चाललंय लाईव्ह पाहणं. सो आम्ही सगळेजण बघतोय. शंभूराजे अडथळा निर्माण करतात फक्त. कसला असायला चला आमच्या घरी सुद्धा दिवाळी साजरी करतो आहोत आम्ही. आणि आम्ही पण घरी ना असं दिवे लावतो आहोत. काजल मॅडम लावून देत आहेत दिवे. चला दिवे लावूया. सगळ्यांकडे पण दिवे लावले गेले. आमच्या शेजारी पण दिवे लावले. आम्ही पण दिवे लावतो आता. गाईस चला सगळ्यांच्या तयारी झालेली आहे आणि दिवे लावायचे होते संध्याकाळी. आम्ही सगळ्यांनी पुन्हा दिवे लावलेले आहेत. आमच्या गल्लीतही बऱ्याच जणांनी लावलेले दिसत आहे. आणि आता आम्ही जातोय परत देवाच्या दर्शनासाठी. आता आम्ही अजून दुसरे म्हणजे काय हॅपी हे बा आजी तयार आहे, आत्या तयार आहे शंभूची. आज चक्क आत्या तयार आहे. मात्र शंभूच्या पप्पामुळे उशीर होतोय आज बरं का. शंभूच्या पप्पामुळे उशीर होतोय आणि चक्क बर का म्हणायचं बिलकुल नाही. आम्हाला आणि आवडीला सूचना असतात तुम्ही आवरा तुमचं आवरत नाही. आम्ही दोघी जण तयारी करून व्हिडिओ सुद्धा करून तयार आहोत आज. आपल्याला म्हणा आवरा हो. आणि आम्ही झेंडा लावलाय बरं. आपण वरती लावलाय बाकी ते छान सगळीकडे दिवे लावले तर रोषणाई कंदील लावलाय सुंदर वाटतंय ना. सो गाईस चला आता जायचंय मंदिरात. तयार आहोत पण मागे फटाक्यांचे आवाज येत असतात. सगळ्यांनी छान दिवे लावलेले आहे. आकाशकंदील लाइटिंग लावले पणत्या लावलेल्या आहेत सांगितल्याप्रमाणे आणि फटाके फोडण्याचं काम चाललंय. सो यावर्षी 2दा दिवाळी आपण साजरी करणार आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच श्रीराम प्राणप्रतिष्ठा झाली तो श्रीराम दिवाळी उत्सव आपण सगळेजण साजरा करतोच आहे. फटाका फुटेल आता. बघ समोर बघ. घाबरला का ले तू? नाही घाबरला. चला आता चला हो आपल्याकडे न जाऊ. बघ तिथे पण त्यांनी कुंडी लावली छान. सो एक टावर चौकात छान दिवे लावले त्यांनी. 2-3 दिवसापासून राम लावले होते मात्र लाइटिंग लावल्या नव्हत्या त्या आज पूर्ण केल्या. आवाज म्हणत राहिलो आपण. केलंय फटाके फोडणं चाललंय. खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी होते असं वाटतंय. खऱ्या अर्थाने दिवाळी पकडतो. खालचं घ्या एकदा. समजा गर्दीमध्ये आपण नाही सापडलो तर राम मंदिराजवळ भेटायचं. कसे नाचताय आजोबा कसे नाचताय? ए डिडिंग 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 डिडिंग. ए डिडिंग 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 डिडिंग. लक्ष्मीनारायण असल्यामुळे गरुड महाराजांचे उपस्थित. स्वस्तिक काढलंय. दिव्यांचं स्वस्तिक पाहिलं का? चला मग. वेदांत
उठताय गाईज. खरंच खूप मजा वाटली आणि छान वाटतंय की दिवाळी साजरी होते पुन्हा एकदा. लाइटिंग, कंदील, फटाके मस्त. सो गाईज रांगोळीने जय श्रीराम लिहिलेलं आहे, छान स्वस्तिक काढलंय आणि सॉरी रांगोळी नाही पण त्यांनी जय श्रीराम असं लिहिलंय. नाचो जय श्रीराम नाचो. गाईस चालताना धक्काबुक्की होते, येणाऱ्यांना रस्त्याने जाणाऱ्यांना रस्त्याने आणि अशी मजा येते ना की फक्त तुम्हाला इथे मेन जळगावमध्ये अनुभवायला मिळते आम्हाला. त्यामुळे मस्त वाटून राहिले फार. चक्री आणि कुंडीचा दूर नेहमी रस्ता होतो. बाबा काय चाललंय? राम मंदिर दाखवता. हा सगळं दाखवतात गोल्या. अगं स्क्रीन लावली आहे त्यांनी. काय चाललंय? आजी सारखं आजी आजच्या आई इकडून तिकडे भटकतो. गाडी लावून देतो मी. शंभू झोप बेटा तू आता घरी जाऊन. शंभू जय श्रीराम. हा हे पा जय श्रीराम म्हटलं की असं वर करायचं आहे ना. सगळे असं करताय का जय श्रीराम? सो आत्ता आलेलो आहोत आम्ही चिमुकले राम मंदिरात. इथे सुद्धा जसं काही मेळा लागलेला आहे. एवढी गर्दी आहे आज आणि ती कालची इनकम्प्लीट रांगोळी आज दाखवेल तुम्हाला. कंप्लीट झालेली आहे. मात्र पोलिसांना बिचाऱ्यांना एक असं असतं त्यांना कुठेच जाता येत नाही. ड्युटी आहे त्यांची. जिथे ड्युटी तिथे ते थांबतात. आता इथे ड्युटी आहे सो ड्युटीमुळे त्यांना थांबावं लागेल. आपण सगळे सुरक्षित राहावे आणि आपल्या सगळ्यांना सगळं सुरक्षित फील करता यावं, दर्शन घेता यावं, सगळ्या गोष्टी करता याव्या म्हणून त्यांना बिचाऱ्यांना ड्युटीला थांबावं लागतं. आपल्यासारखं नाही त्यांच्या फॅमिलीलाही वाटत असेल. सो गाईज आता आम्ही घरी आलेलो आहोत. मस्त दर्शन घेतलं गेलेलं आहे. सगळं छान झालेलं आहे आणि टी व्हीत जर आपण प्रत्यक्षपणे अयोध्येला उपस्थित नव्हतो मात्र टी व्ही तर आपल्या प्रत्येकाच्या घरात आहे. त्यामुळे आपल्या प्रत्येकाचं अयोध्येत जे रामाचं आहे ते राम प्राणप्रतिष्ठा झालेली आहे आणि मस्त दर्शन झालेलं आहे. मूर्तीकडे बघून खरंच प्रसन्न वाटतं आणि आज आम्ही सगळे जळगाव तुम्हाला दाखवलं. कसं वाटलं तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता. माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. अच्छा